अगं कावाची बघ तिच्या आरशात ये इकडं. अगं बघ ना किती भारी वाटती साडी. आणि किती दिवसाच्या साड्यात ग. हा तू नसती ना मी काढल्याच नसत्या साड्या घालायला. तशा ठेवणार होती. तसंच ठेवून देणार होती. मग आता मी एकटी घालून का उपयोग आहे. दोघींनी दोन घातले काय भारी वाटते. किती भारी वाटते ना काळ ब्लाऊज आणि मग ते पण भारी वाटते आता. भारी वाटत म्हणजे मी नाही पाहिलं मी आरशात बघू बघू दमले आणि आता तुझा नंबर लागला इकडून तिकडून. हा ग मी पण लय वेळा आरशात पाहिलं, घरी पण तेच केलं, आता पण बरं झालं घालून. हे पण छान वाटते ना. हा मग अजून आपण एक एक अजून सेम सेम घेऊ. सेम पण आशातूनच वेगळ्या थोड्याशा. हा थोडे डिझाईन वेगळे, कलर वेगळा. डिझाईन आणि थोडे नाही का म्हणजे थोडे अजून थोडे हेवी घेऊ. हा ना, आहे का नाही. हे थोड्या जरा हलक्या हलक्या वाटते ते ना, पण भारी आहे. भारी ना. रोज डेली यूजला पण, डेली यूज साठी नाही पण असं नाही ग. पण आपण कुठं जायचं म्हणलं, सोबत जायचं म्हणलं तर थोड्या भारीतल्या घ्या अजून नाही का. म्हणजे लग्न बिग्नात जरी गेलो तर मग म्हणते बहिणी बहिणी सारख्या दिसल्या. काठापदराचे घेऊ आपण सेम. हा भारी घेऊ अजून याच्यापेक्षा. आहे का नाही. आणि ती पण आपली नाही का सेम सेम. तुझी ती काठापदरची नाही गुलाबी कलर आहे, माझा कोणता जांभळा कलर आहे, तो पण छान वाटतो. अगं पण कलर मिक्स वेगळे वेगळे जातात ना. हा बरोबर. कलर वेगळे नाही पाहिजे, एक सेम पाहिजे कलर. घेऊ आपण परत. जाऊ दे. ऐक ना, आपल्या त्या काठापदराच्या नाही का ग जांभळ्या कलर, ते केशरी कलरच्या. हा त्या सेम आहेत. निळा पदर आहे बघ त्याला, त्या दोन्ही सेम सेम आहेत ना. तशा सेम सेम घेऊ. बरं जाऊ दे, पण वेगळ्या मधून घेऊ बाई. तिथं लय भारी आल्यात साड्या एका दुकानात, मी पाहिल्या का नगरमध्ये. आपण यांनाच घेऊन जाऊ. काय ते असल्यावर साड्या घेऊन देते ना आपल्याला. तू असल्यावर ती घेऊन देईन ना. ते आहे, मी केल्यावर बरोबर देते. मला नाही देणार, पण तुला तरी म्हणून घे म्हणून. मग तुझ्यामुळे मला बी घ्यायला भेटन. हा घेताना सेम सेमच घेऊ. आता नाही घ्यायचं तसं. आणि तशी आली तर राहा 7-8-10 दिवस. एवढे दिवस नको, पण 2-3 दिवस राहणारच आहे मी. तिथं पण लय वैताग आलाय. 2-3 दिवस राहणार तर 7-8-10 दिवस राहा. काय एवढं काय टेन्शन घेते. तुझंच घर आहे. हा ते तर आहे. लोकांचं आहे का घर ते तेव्हा. नाही बाई. बरं तुला नाश्ता ठेवला होता, खाल्ला की. हा खाल्लाय मी. लय पोट भरलंय माझं. अगं पण मला राहण्यात जायचंय. ये जाऊन, मी तर आराम करते. ह्याला उस्तर थांबले मी. नाही जा, मी आहे ना. म्हणलं याला सांगून जावा जाताना. आणि मी सांगायचे नाही बाई. दंबर फोन करून बघते कुठे. फोनच लागायचा नाही. बघते बाई फोन करून कुठे. मी लावला होता मगाशीच, मला घ्यायला या म्हणून, पण लागानाच. माझ्यावर लागतो, मला लय भेटय ते. हॅलो, लागला बाई. कुठे आहे तो. घरी येतात काय, मला रानात जायचंय. बर या लवकर. हा लवकर या. येतय म्हणलं. तुला कुठून नाही लागला. अगं फोनच लागला नाही. हे काय बाई, दाजी काय तुझा फोन उचलतात का काय माझं. मग तसंच आहे. अरे देवा, पाय आले एवढ्या लांब मी चालत. दमली असशील ना. मग आल्या खाल्लं तुला आल्या खायला करून ठेवलं होतं. तुला माहिती मला भूक हा त्यासाठी आल्या खायला करून ठेवलं. मग काय चाललं अजून, काय चाललंय तुझं. काय नाही बरं आहे. काय कुठं गेली मेवणी. मेवणी काय करायचं तिचं तुम्हाला. आलतो काय आला भेटायला. ती काय आजारी काय भेटा यायला आलती ना वहिनी आपलं मेवणी. आपण तिचं करायचं काय तुम्हाला. म्हणलं चला यावं जाऊन. काय गरज नाही येऊन जायला. तिला चक्कू घेऊन आलो होतो. ती नाही खात चक्कू फिकू. खाती तसलं नाही खात. मागच्या बारीने आली तेव्हा खात होती. अहो तसलं काही नाही खात ती. तो पिकाय लागलाय. द्या इकडे, मी देते तिला. नका मी देतो की. माणूस काही येडा बिडाय का काय. पण तुम्हाला काय करायचंय. तिला भेटून तिलाही भेटणार तुम्हाला. उगा मार खाता तुम्ही मोकर तिच्या हातचा. का ती जरा माझ्यापेक्षा जरा अजून जास्त रागीटे. हाय काय. हा आणि मग ती काय खाईन का काय म्हणतो. तुम्ही कशा प्रश्न विचारता बरं. खाईन का घेईन का. तिला नाही भेटत. माई बहीण आहे, मला नाही येऊन जाऊन द्यायचं तुम्हाला घरात. तुमचा काय संबंध झाला? झालं काय का लोकांना बहिणी नाही तर काय. येतय माणूस आवडीने भेटायचं, मोकार आकर घालते. भेटू दे की. भेटू द्या तर काय खाऊ पेट काय जायचं आणि भेटायचं. नाही खायचं नाही मला काही. पेशंट विशंट द्या आजारी. चक्कू आणलाय ती खाईन, मी नाही खाणार काही. अवघड बाया माणसाचं. अहो तुम्ही ना एक काम करा, संध्याकाळी या भेटायला. संध्याकाळी. हा का बरं. आता जरा थोडं बाहेर गेलेली ती. बाहेर गेली का. हा कुठं गेली बाहेर. बाहेर गेली, फिरायला गेली ती. आमचं रान बघायला गेली. काय आलं रे. अहो हे आलंय. काय राजा मला भेटायची. कोणला. पाहुणीला. पाहुणे येणार भेटायला. ती बाहेर गेलेली. हो बाहेर गेलेली. बाहेर गेली. हा
आत नाही नाही आत पण तुला दिसली नाही का घरात सकाळीच नाही. गेली ती बाहेर चेकू आणला होता. वावराला ए, गेली, तू वावराला. चकू पण तू जाण बाबा तू काय ताप दे तर मोकर घेऊन ती मेवणी दरवेळेस आली का तू दरवेळेस आईला YouTube दोन कर. नवरा बायको तसेच का तुम्ही नवरा बायको म्हणजे तू पण तू आमच्या घरी येऊन उद्योग काय वाढतो गेलं त्यानं अरे पण माणूस माणसाकडेच येतं चित्राबाद थोडा चाललोय मी तवा हे तू तिकडे चित्राबाद जा नाही तर भाषण वाट्याचा काय करायचे आम्हाला तुम्ही एवढा मिळून वाला चला काय मेवणी म्हणजे माझी मेवणी अहो, पण आमचा माणूस आहे, तुमचा काही जबरदस्ती तर आहे. मला भेटायचं होतं ना आपण तुम्ही भेटायला तुम्ही ऐक लागताय ना, कोणते? माझी मेवणी हा मला सांभाळायची का नाही मी बघन ना मग काय लोकांना मिळून नाही तू तवा मग अहो, जा पण तू लोकांच्या भेटायला मेवण्या यांचा आणि तिचा काही संबंध येतोय आहे कोण तुला आहे भाऊ का? आहे, कोण म्हणजे काय अहो, पण तिचा आणि त्यांचा काही संबंध येतो का? आपण मग ह्यो काय माझ्या भाऊ त्याला नाही कसं का वाटतं ह्यो मेवणा म्हणलं मी मेवणा झालो चला मेवणीला जाऊन भेटू माणूस किती येतय माणूस ती आहे ना असं टाळक्या घेऊन चप्पल आणीन. कोणाच्या? हा नको शिनकोड भाऊ तुम्हाला चप्पल आणली होती का काय केलं तेव्हा चप्पल आणाय तुला नाही का कळतंय वहिनीच काळजी नाही घेत तुला मिळून येऊन यांच्या टाळक्यात चप्पल आणती म्हणजे दर वहिनी तिला एक हा मी चप्पल आणला देते होता म्हणून चक्कू सांगा चक्कू देते मी. हा आणि परत नको येऊ हा का? नदी एक तासाने बोललो आता वहिनी म्हणल्या संध्याकाळी ये हा संध्याकाळ हा ते आले बोलू दे ना हा, त्याला हा, संध्याकाळी अरे बोलू त्याला त्याच संग तीच संग काय अहो, फरक पडतो? संध्याकाळी बोला ना. हा संध्याकाळी आल्यावर बोलू द्या ना दोन शब्द काय होते दोन शब्द काय आता कुठं तिने एकदा याला झोडा ना मग ह्यो परत नाही घरी नाही येणार. दोन शब्द नाही तुम्ही तुला 10 काय शब्द बोला. बोलीन ती तुला तुला मला काय हा हे, अहो तुम्ही दोन नाही भाऊजी 10 बोला. काय मग आल्या मिळून माझ्याबरोबर बोलतीन मग बोलू दे ना आम्ही कुठं काय मग मग आणि मग काय म्हणला जोडशी तुला बायको सांग ना आज जाऊन काय येऊ इथे येऊन तराज येतो आमच्या तर आता बायकोला मी सांगन बाबा हाय भावाची मिळवणी म्हणून बोलतोय अरे पण मग तुला तू मिळून असेल तिकडे झक मार आमच्या का घराने मोकर जाऊ तू मला तर मिळवणी नाही एकटीच बायको होती म्हणून तुमची देतो नाही तर मला काय यायची गरज पडली एक वेगळी माझ्या मिळवणीला गाडी करून भेटाय गेलो असं उगा हाय आपलं जवळ म्हणून गाडी चला करून? पायी येईल. खिशात नाही दमडीन बा ते काय म्हणतात ना 4 आजांची कोंबडी काय ते म्हणतात ना. कोंबडी आणणार आहे काय संध्याकाळी हा, तुम्ही? हा. सोमवारची नाही, मटण येतोय घरी? आम्ही ना कुत्र्याचं मटण सोमवारचं येतो कोणी खायला. मटण खाल्लं होतं तुमच्या इकडं? काय मग आता काय म्हणल्या कोंबडीचं हा ते ध्यानात नव्हतं राहिलं है की नाही? तू काही मधीच नको बोलू तू एका शब्दाला दावळा पाणी लावतो तू आपलं मोकर घ्या बरं एक काम करत निघा. म्हणजे तुम्हाला गपचिप खायची काय मी संध्याकाळी येणार हा म्हणजे बरं येणार. संध्याकाळी या हा. जा बरं येतो भाऊ मिळवणी कोंबड्याची जरा जाणं सोडून या ना तुम्ही इथे. बर चल बरं चल ए हा मी आलो बरं का हा या चल चल बरं मोकर घरी लवकर या. वाईट त्याला आहे. घरी नेऊन घालतो काय तुला घरी नेऊ नाही लवकर या उसाळ. हा लगेच आलो चल बाई मलाही रानात जायचंय. ए दिशा झोपली काय नो अगं रानात चालली मी लक्ष राहू दे. ए तिथे तू जा बरं आता नको डोक्याला ताण करू हे काय माणूस आहे का तुम्ही काय आल तुम्ही भेटायला का तुम्ही मग संध्याकाळी ये हा कोंबडी आणणार आहे ना? हा आणणार आहे. नक्की नक्की आणणार आहे. तू काय वासावरच राहतो घर नुसतं तुला काय काय डोक तुमच्या घरी मिळत नाही का हा माझ्या घरी दिसाड असते मग ते शाळा असं तरी दुसऱ्याच्या घरची खायची अरे हवस. पण तू मोठा आहे ना आमच्यात काय मोठं आहे तू लाड करतो का नाही अरे आमचा काय लाड करतो इथं कवा बी येतोय तू हा, माणसं आले कवा का, बी. कवा बी ए, उठल्या सुटल्या माणसं, आहेत. मी फक्त तुला पोळ्याचा वास सुटला नाही इकडून लगे आले भारी आमटी झाली असं काय नाही. हम्म. तुला इकडे अंड्याची पोळी तळली आम्ही तरी कोणचे अंडे येत गावरण आहेत का देशी तुला काय अरे खायचं? पण मग तुम्ही कोणचे आणता कोणचे आम्ही खाता? येतो का तुझ्या मी- घरी मी गावरान शिव खात नाही नाही आम्ही येतो का तुझ्या घरी असे अंडे तू येत नाही तर मी काय करू आता कधी ते घालून दामलाय तू हा, तीच मार काय मला लागला माझ्याकडे असते काय नको सांगू मला तू. बरं ती जाऊ दे बाकीचं हा. आज नक्की आणणार आहे का तू काय कोंबडी? हे बाबा आणणार आहे, जा तू गावरान आणशील का ती बरं, गावरण आणणार आहे. खरं हा चांगली बघून आणशील का? अरे बा आणतो बाबा तू पटर आणलं का नाही नाही तसलं नाही आमच्या घरात नाही चालत मिळून आली मग तुला जमतं काय मिळून आली घरी तू मग गपचूप येऊन येणार काय हा मग आण ना एखाद्या हार्दिक खिशात आणखी हा फुकटे येत ठेवू पैसे- झाडापाशी पैसे दे 200 मी देतो ना आल्या नाही नाही आधी बरं मोबाईलला सोडतो तुला हा मोबाईल सोड मला 200 बघ बरं का हा, नाही आणतो, मोकार काय आणतो. नको उद्या वाढू सोड मोबाईल चल एकच आण हा मग एकच आणतो एक आणतो दीड आणतो मग माझ्या पदर बी अर्धी आणतो मग जमन 200 सोड पहिले बघ बरं आली का? हा आली आली ना हम्म. मग आता आणशील ना 100% हा जमन एक आणून दोघं अर्धी अर्धी घेऊ. कोंबडी जरा राखा कोंबड्या आणतो 2-3 किलो जाऊ दे काय खाऊ दे काय कोण पाहुण्यांना म्हणे हा, खाऊन दे खाऊन मग दे पाहुणे सगळं मी फार बी खाणार. सौरभ. काय नाही संध्याकाळचं नियोजन चालू आहे. कोंबडी आणायची मिळून आली याची मिळून ये रे जेवायला. याच्याकडून 200 घेऊ सोडू तो 10 रुपयात नाही पण आपल्याला अजून एक आण ना मग कोणाला आपलं शहाणा तो वाला नो. दे की बाबा. म्हणजे 200 देतोय बरं का आणि 200 एक क्वार्टर बी आणायची 200 क्वार्टर येते का 200 क्वार्टर येते का
काय आपल्याला सांगता 280 300 रुपये लागत मग का तुझं म्हणलं मी माझ्या पदर आता अर्धे मी आणतो. पदर 100 टाकीत ना त्याच्यात. याला जेवायचे म्हणले मटण खाईन निम्म. नाही बाबा मला 2-4 पीस असले तरी झालं तू निम्म लागत आहे ना. मग काय ह्यो घालीन काय आपल्याला निम्म? निम्म काय मिळून आलेले. निम्म खाऊ मिळून आले मला आपल्या हॉटेल नुसतं अहो मग मिळून मग खर्च तुम्हीच करायला पाहिजे ना. नाही माय मिळून तुम्हाला बघायची मिळून कोणाची माझ्यावाली आणि खर्च मी आम्हाला कसं बघायची, आम्हाला जेवायला यायची फक्त. नाही नाही मला 2 शब्द बोलायचे आहेत. मग आणखीन 200 मार 200 अजून. आणखीन 200 मार अजून 200. मिळवलेला खर्च तो आम्ही सांगतो ना आईने सगळा खर्च केला तुला अख्खा जेवणा सहित तेच सहित हा, हा मार, हा 200 मार. कोंबडीच 500 मार 500 कोंबडीलाच 500 लागते 3 किलो वाढ म्हणतोय काय बाबा आयला का लुटायला लागले तर आपण. तुला पण मिळून कोणाची बरं मी तू शेटिंग सोडून देतो ना. खरं काय हा लग्न नाही झालं, येडं आहे का? 700 मारतो मग. हा 700 मार हा. मग 900 होती सगळी हान. मला स्प्राईट बीट आणायला लागा एखादी. तुला काय? हा तुला Sprite आणू आणू त्याच्यातच आण आता. त्याच्यातच माझ्याकडे तेवढेच राहिले बघ. आले 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 ना हम्म. आता 900 झाली. हा, मग 900 झाले ते तू 300 आणि 600 रुपयाचं चिकन आणि चिकन म्हणजे गावरान नाही, नाही. गावरान आणायची. मला काय माय मिळून तुला बघायची तू माय मी कस काय पैसे घालणार आपण मग उरलेले घाल की आता. उरलेले घालतो ना मग 2 आण 2. नाही एकच हे काय लागा माणूस आहे तू? हे नाही. नाही बरोबर बरं का? पण मी घेत नाही ह्यो घेत नाही तू एकटाच पेणार आहे हा तू नाही हा, घेत. तुम्ही घेत नाही. अरे मी नाही घेत हा मी साधी बिअर घेतो साधी बेर घेतो ह्यो. हा राहिलं, काही नाही आला की मनुष्य. तू साधी बेर घेतो आपली दारूची ऐपत आणि नाही. आम्ही काय हातभट्टी घेतो काय? अरे बाबा दारूची ऐपत नाही म्हणून बिअर घेतो ओय, कसलं हुशार माणूस आहे. यायला काय शिकावं खाता? याच्याकडून बुवा. काय खाताय काय? काय खातो आता काय सांगू भाऊ तो अन्न पाणीच खातो. नाही नाही मटण आणा आपलं, गावरान आणा. ते कसं आहे बरं का तुला पगार सांगतो. boiler घेऊन. माझी देशीची ऐपत नाही हा. मग मी रम पितो हा हा आता म्हणलं बिअर पितो. नाही नाही, नाही नाही, सांगतो तुला त्याची मी. देशीची ऐपत नाही. हे रम पितो. अरे बेसन खायचा विषय नाही आमच्यात माहिती का तुला गुलाबजामुन. आम्ही दररोज चिकन खातो हा चिकन नका खाऊ, मटण आणा. बकऱ्याचा आणा आता. हे तसंच माझं बी. हे 900 सोडल्यात लागा. मला बोयला भाऊ 800 रुपये किलो बोकड्याचं मटण आहे हा हा आणि तो 900 रुपयात कात होईन का अरे पण 1 किलो तुम्ही आणा, 1 किलो यांचं तुझ्या वाणीच माझ आहे. माई मिळून कोणाला बघायची मग पैसे कोणी घातले पैसे घातलं गप ना आता आले ना मटणाचे तू दारू आण. हा ये संध्याकाळी येतो मग. बरं, पण मग इथं राखा नको बसू संध्याकाळी मग तुला 6च्या फोन पुढे करीन तू. मला फोन करा. हा जातो. आणि तू 6च्या पुढे ये चालला का नाही आता? हा लगेच जातो आनंद मग आता मी बरं जा. तुझ्या घरी तू आता. जा 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 हा. जा जा नको तो काम करू. नको टाइम नको करू काय नाही. आईला आता पैसे तर माझ्याकडून काढलेत यांनी. ह्यो फशील मला. ह्यो यायच्या आत एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतो. मी जातोय कायला माघारी. इकडे जातो ना मग इथूनच माघारी जाणार परत. काय बाय राव म्हणले रानात जाते आणि इथं येऊन पसरली काय हिला आकलीचा भागी इथं येऊन हिला झोपायपुरतं काम धंदा करायचंच नाही काय नुसतं पसरायचं कस काय मारायचं का माणसाने एकट्याने तरी कवर काम करायचं त्याच्या आईला वैताग आलाय झाड होऊन दे बा तिकडं मी आता गावात बघू का रानात बघू का कुठं कुठं बघू मला वाटलं गेले असं रानात दार धरायला काय दार धर मरू मी झोपत जाळ होऊन तिकडे काय हिला कवर काय कायचा विचार करायचा मरू दे जाऊ दे गडीभर झोपलं पुरडून मला चायला येतो म्हणलं मटण आणायला जायची. आणि इथं झोपलेत. नाही आणलं असेल मटण बरं का. बघू संध्याकाळी बघू. झोपू दे. जातो राहणार आता. चायला इथं झोपलेत. इथं म्हणलं मटण आणायची. नाही आणलं असेल बरं का याने. पण झोपू दे. झोपा नका. बघू संध्याकाळी काय असेल. जातो राहणार. झाले बाई काम भाऊजी काय भाऊ टावणी उग काय रानात माझे आलेत वरतून तडकत चाललेत मला तिथं डोकं खाल्लं तर पडलं मला का? मला मोटर चालू करायची. जाऊ मग हा जाऊ. काय उगा भावटा असं काय बाबा आठवणी म्हणजे. आणि तुम्ही आता घरात झोपले होते आणि इकडे काय करता. येडे झाले काय कोण उठून आले तुम्ही. अहो मी इथं तुम्ही गेल्यापासून ना सारे सकाळची इथंच आहे काय तुम्ही डोकं खाऊन गेले ना सकाळी तापून इथंच आहे ते बरं आता कुठं नाही का मी काय झोपू घरात आता तुम्हाला काय माहिती मी घरात झोपलेली काय वहिनी खोटं बोलता राव तुम्ही. पण तुम्हाला काय माहिती मी घरात झोपलेली मग मग म्हणजे मग मला काय कर घरी जाऊन आले का आता परत म्हणलं शिजलं काय बघावा. आणि मग तुम्ही शिजाय नाही टाकलं काय. उठवलं नव्हतं ना मला मग नाही नाही मी म्हणलं आता बघितलं बी दामले नाही ना डोकून हा डोकून पाहिलं. बरं झालं तेवढं तरी केलं डोकून पाहिलं मग तोंड पाहिलं होतं का माझं नाही 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 ना बरं झालं देव पावला रे द्यावा नाही तर तिचं डोकं खात बसला असता हा माणूस काय नाही जा मग मोटर चालू करा काय म्हणल्या. काय नाही म्हणले मोटर चालू करायला चाललेत ना म्हणलं
मोटर चालू करतो मी. हा घ्या करून. पण मग तुम्ही घरी नाही का उठून आले आधी माझ्याकडे इकडे? अहो नाही हो, मी घरीच नाही गेले बाबा, मी इथंच आहे. तुम्हाला भात झालाय काहीतरी. पहिला काय धंदा आहे बा आता ह्यो? बाई खरं बोलती का खोटं बोलती ही बी कळा. खोटं बोलाय का तुम्ही? मेवणं बिवणं काय काय चेष्टा करायला? म्हणजे टिंगल केली म्हणल्या का? हा कवा अहो तुम्ही जा ना भाऊजी, मोटर चालू आता? करायला आले ना. आता काय म्हणल्या होत्या? काय नाही म्हणजे मोटर चालू केली का तुम्ही? हा केली. हा, मग जाऊ द्या. मग मी पाणी लावलेच असतंय. जा मग घरी. मला मला काय या आंब्याचं त्याचं खुरपून घ्यायचं, उसक जरा त्याचे आळे बिळे करायचे, नीट होय वहिनी? नाटके. काय झालं आता होय वहिनी? तुम्ही घरात नक्की नाही झोपले नाही? अहो साऱ्या सकाळची इथं रानात पालथी पडले, तर बाबा मला सुकाने तुकडा तरी खाऊन देईन का? आणि मग त्याला कोंबडी आणायला सांगितली होती, त्याचं काय हा, झालं? मग करता येईन जाऊन मटण घरी. हा मग आहे बा. आणि मग मला मग एक सांगा, तो कोणापाशी झोपलाय? काय 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 ना कोणापाशी झोपलाय? आता तुम्ही कोण बघितलं? खिडकीतून पलीकडून. मला वाटलं तुम्ही, तर मी काय मोकर कुठं ना म्हणलं ही बाई आधीच दाव होती कनाकन. खरंच बघितलं का? काय राहू तुमच्या काय शपथ. माझ्या नाका मला काय मला काय खोटं बोलायचं काय खरंच तेव्हा? झोपलं होतं. अहो तिथे त्याच्या खटाव झोपलेली आहे 2 जण. दोघं जण? अहो मीच असन मी तुम्हीच मी असन? आता झोपेतून उठून आले, मीच असन. काय करताय? शिजलं नाही आणलं नाही. अरे कशाचं काय काय शिजायचंय? मटण आणाय सांगितलं नानाला. नानाला म्हटलं ना गाव जेवण आहे काय? 900 रुपये सोडले तिथं काय म्हणजे तुमच्या बहिणी बरोबर बोलायला मी 900 सोडले. 900 सोडल्या तिथं. खेळ काय? आणि तुम्ही इकडे काय मग खाल्लं येईन गपचूप. नाही मग? वहिनी म्हणतात मी इकडे राहणार हे आणि नाना नाही तिथे नाही गपचूप खायला ना. खटाव- काय झालं खटाव माहिती का झोपलेलं सर? आहे. अजून आता झोप नाही? हा अजून आहे ना बनवलंच नाही. काय माहिती हे म्हणतात मी घरी नाही न. नाही नाही मीच हसन भाऊजी. असं आहे का? हा हा मीच तू हसन. काय घरी जाऊन बसला होता काय? मी खिडकीतून पाहिले. व्हायला काय मटणासाठी एवढं पिसाळं आणि हा. गेलं काय? फोन म्हणजे- करतो आणि फोन सुद्धा नाही. मला मिवनी संग 2 शब्द बोलायची. अहो, तुला तुम्हाला काय काय फोन करतो? मटण खायला. आता म्हणलं ही दोघं झोपल्यात, म्हणलं मग संध्याकाळचं बघू. तर या वहिनी घरी निघाल्या तिकडं. तिकडे. काय घोटाळा आहे मग? काय नाही काय नाही माहिती कोण आहे काय मग घरी? नाही काय नाही नाही काय नाही कोण नाही. मी येते जरा घरून जाऊन. बया अण्णा अहो 2 झोपल्या. हा मी होते ना, मग तुम्ही मला बघितलं तुमच्या आधी मी इकडे आले. असं झालं का? हा हा तुम्हाला नाही वाटत तुम्ही खोटं बोलता काय म्हणून? लीला बाई. नेमकं तुला काय म्हणायचंय रे? रातची मन- मटण मन. का त्यांनी? आयला प्लॅन दिसतो यांचा. त्याला यांनी काहीतरी. अहो तुम्हाला काय सांगू, अरे तुला काय सांगू, माझी बहीण आलेली घरी, तिने मी सारखी साडी घातली, ती झोपलेली तिथं ना, तिथं झोपलाय जाऊन. मला जाऊ द्या बावळट माणसांनो. ना, ना, ए, मी- नसं नाही ही बाई पशी ती हिला आहे ना अजिबात नाही तसं काहीच नाही. मग? हिला आहे ना चोरून मटण खायचंय. ही मोकार नाही भांबाडी तांबाडी. ए, जायचं नाही आपण जडून राहायचं यांना. हा, चल येऊन द्या ना मला. हो येऊन द्या ना. करू उठू का नको, उठू का नको? मी उठू का? गप्प बसा ना. होय झोप झाली का? उठ ना तू. होय वा. गप ना राज तू. झोप झाली का? अरे उठ तू उठ बर. अहो. झोपली पसरली इथं तीन झोपले तास का काय झाले. तुम्ही? अरे गप ना. होय वा. येडे का राज तू हे काय झालं तू? आणि तू काय उठून गेलती काय? आणि तिकडं कोण आहे? अगं बाबू शिकवण आहे. पागल माणसा, माझी बहीण आलेली होती घरी, ती झोपलेली आहे. तुम्ही तिची शेजारी जाऊन झोपलेत का? कोणाच्या निशाच्या सांगतो शेजारी. ए भाऊ इकडे तू. बस तुम्ही नाही बसू नको तू. इथं बस तू तू. 1 मिनिट इकडे ये. मटण तू 2 मटन बी आणले. अरे तू 1 मिनिट इथं बस तू. बस इथं बस. आणि ही काय काय? ही काय इकडे जरा लक्ष दे ना याच्याकडे. अहो मग आता सारखे अरे मग काय थाटो डोका तुला डोक्याचा भाग्याचा भाव वाटा. ती पदूर घेऊन तिकडे करून तोंड करून झोपली. मला काय माहिती तू आहे का ती आहे. काय झालं हे साडे 1ची का रे?
झोपलो होतो नंबर रॉंग लागला होता नंबर. नाही माझ्या हातच नव्हतं साडे सांगायला तुम्हाला काहीच केलं नाही ना माझ्या नवऱ्याला. काय अरे डोक्यात लागली तू. हा, नाही. मला वाटलं तू झोपली म्हणून मी साईडला येऊन झोपलोय. पण झोपलोय तर काय तिच्या अंगाला तिचा हात लावलाय का? नाही मी मला काय माहिती आणि मग येते ते बघितलं मला सांगितलं मला. तू इथं राखायलाच होता का आम्हाला? तू म्हणला मटण आणतो वर्षाचा तो आज झोपला तर माहिती आहे का? मग कवा आणायचा होता आणि झोपला इथे टांगड्यावर करून अरे मटण आणलंय. आणलंय का? हा, मग ओके. काय तुम्ही काय म्हणते ते रानाचं? रस्त्याचं मग तुम्हाला एवढी अक्कल नाही. अरे पण मला वाटलं तू रानात गेली तर गेली. पण तू मला काय माहिती की सारख्या साड्यामुळे मी फसलो नाही तर मी काय आली तर पसरला असतो. मी सगळेच म्हणते तुम्ही नको आम्हाला. पण मी माझी झोपली होते बाई. अरे तू झोपली पण मला वाटलं हीच आहे. दाजी तुम्हाला फोन करता मला घ्यायला या स्टँड वर तुम्ही आले नाहीत. अरे तू मी साड्या कवा घातल्या मला माहिती का? किती करून घालणार ती? सकाळी घातल्या होत्या का यांनी? अरे हेच माहित नाही. बरं झालं मी वाचलो. होय वहिनी कवा घातल्या होत्या? कोण आहे का हा माणूस? काय डोकं खाते? मिळून बाई मला ओळखीत नाही काय? काय माणूस आहे राव तुम्ही? कुठे झोपते? कुठं झोपते म्हणजे? काटाव झोपते ना? मग काय खाली झोपू का? 4 हेलपट झाले माझे तुम्हाला गाडी घ्यायसाठी. तू सकाळ धरून तू संग बोलायसाठी गाडी घेतोय. म्हणलं बोलावा मिळून बाई आले 2 शब्द. काही शिल्लक नाही. हा? शिजलं नाही इकडे चांगलं थोडं भिजलं. काय मी काय भिजलंय? अयो बघ तुला म्हणलं होतं ना म्या. काही अरे काय बाबा सगळं घोटाळा झालाय. काय आईला बोलून सगळं गावात नाही केलं अख्खे. यांनी केलं विचार. मी नाही गेलो कुठे. अरे मी इथून म्हणलं झोपला दोघं वहिनी तू काय आला मग म्हणलं जा राहणार तिकडे वहिनी भेटली मला. मी रानात गेले तुम्हाला म्हणजे त्याला म्हणलं जाणार आहे म्हणते. तुम्ही म्हणजे रानात ती आळीचं बघून घे. अंडे घालायचे आळे. घरातून गोरलेला आवाज कस काय मग आता वाटूळच झालं. काय तू पहिले उठ. काय केलं काय? वाटलं झालं? झालं नाही काही. वेगळं झालं इथं. ए, झालं नाही काही. वाटलं काय? अरे तू पहिली उठ आणि साडी बदल. एक जण वेगळी घाला आणि एक जण वेगळी घाला. काय बोलता? जाऊन दे आता राहून दे. आम्हाला फोटो काय? अरे पण आता घोळ काय झालता माहितीये का तुला? काय? वाचली तू माझ्या हातून. काय? मग हा मग येडे काय तू? म्हणजे? उलट मला झोप आली होती म्हणून मी झोपलो. नाही तर जीवन सोडित नाही माणसं. माणसं जवळ हा, आले. हे लय बेकार आहे. अयो मग तुम्ही वाचला म्हणून जागला. लय नशीब तुम्ही. साड्यात लय मोठा घोळ झाला असता. मग? आता वाचले तुम्ही माहिती का? वाचली तुझी बहीण वाचली. घर मोठं असल्यामुळं. नाही तर डायरेक्ट सवत ना. नाही नाही ते काय झालं असतं उद्याच्या. आता आहे ना त्या साड्या घ्यायच्या कॅन्सल कर. आता सारख्या साड्या घ्यायच्या नाही. त्या साड्याचा नाही घ्यायच्या. साड्या राहून द्या आता. ती मटणाचं बघा पहिलं. नाही 900 चे 1800 सोडा. ही काय पिसाळलं तो काय? नुसतं मटण मटणच करते. अरे त्याने दिलेत पैसे 900 रुपये हा. मटणा नाही मिळवणीसाठी. मिळवणीसाठी दिल्यात. खाऊन द्या मला. मटण आणलंच नाही ना झोपलं येऊन घरात. बरं जाऊन द्या आता झालं गेलं ते सोडून विषय. काही भकू नका कुणीकडे. मी नाही नाही तर घ्या तिचा- माणूस बुक्कन. तिचा नवरा नांदायच नाही तिला. मी 4-2 जमल्याशिवाय अजिबात नाही म्हणणार काही. चार नाही 8-10 जण मध्ये. हा मी काय कोणाला सांगत असतो काय? नाही चांगली दौंडी काय गावात आता. उद्या आपण दोघं चौकात असल्यावर मग सांग काही गोष्टी. एवढं नको भिवून मी आहेत बाय माग. ना पण खरंच काय नाही झालं. बलात्कार झालाय माझ्यावर. हा? काही नाही केलाय. ए बाबा हे काय दाजी काय पण बोलू राहिले. येडबिडलं आई नाही. तीनदा विचारतोय केलं वागायचं काय झालं काय काय झालं? म्हणती? मग काय नाही झालं म्हणून का सांग ना कळायला पाहिजे ना काय. हे असं काय बोलत आहे रे? वाश येतो नाही. जोरभर तोंडाला. तसलं काय नसतं. खरंच नाही ना. कानात नाही वाश येत. नाही नाही 90 मिनिटे आपली नाही आणि पैसे उडून नाही आले मटण नाही ऐ, नाही. पेल नव्हता ना. हा मग जाऊन दे. मग नाही मग म्हणूनच वाचलाय खेळ ह्यो सगळा. नाही तर काय वाचून देतोय तू. 9 पॅकचे चान्स घेतला असता तो शेवट जगपाट अख्खा. मग बर ती बघ आता काय लाव खवळ नाही काय नाही मटण नाही काय निघितून हा निघितून. नाही तर काय नाही मी आणलं- हे बघ गावात जाईन मी. आणलंच नाही मी. मी म्हणे याच्या घरी असं असं जा झालं. जा सांग. काय लोक पण झोपलं का मी पैसे झोपलं. जा सांग का सगळ्या गावात. काय देतो काय मी? ह्यो याला बी घेऊन नाही गावात. नांदा मी तिच्या नावावर मी नांदून तिला. ओ काय येडबिडी हे झाली काय मग काय सोडून द्यायची काय? पण कसं बोलत आहे? अरे सोडून द्यायची का? वाटण्या. एकरात 2 होते. एकरात कायच्या 10 एकरात 2 वाटण्या. काय नको सांगू. आता डोक्याला हात लावून काय होणार? त्यांचं डोकं दुखायला लागलं का? झालं गेलं संपला विषय. आणि असं काय काय झालं?
म्हणजे आता झाला विषय संपला. काय झालं खरं? काहीच झालं नाही. आता ती हुकून चुकून झालत काय झालं म्हणजे काय? एका साडीमुळे प्रॉब्लेम आलता. मी काय तिला हातबीत लावला नाही. मला कायची शपथ घ्यायला लावा आणि तिला बी कायची शपथ घ्यायला लावा. आम्ही तसले कृत्य करणारे माणसं नाही. ती मेवणी म्हणजे काय मला लोकांची नाही. कधी येऊन झोपले. तू ऐक इतकी एवढी होती तेव्हापासून आपल्याकडची होती जाती. तू एक काम कर, जेवण कर आणि तुझ्या घरी जा बाई, मी तुला नेऊन घालते. आता म्हणजे 8 दिवस वहिनी मी घालतो नेऊन मी. हा तुझा मुड्या पाना नाही तू आहे ना जातो मी, खरं मी सोडतो, तुझ्या घरी तू जा. जातो. कारण की इतका गोळ व्हायला लागलाय. ह्यो आमचं तुझ्यामुळे दार सोडीना, खिडकी सोडीना, घर सोडीना, आम्हाला बी सोडीना. त्याच्यामुळे तू एकदाची निघून गेली तरी चालत. पण जेवणाचं बघा ना तेवढं. किती अवघड आहे बाई. माणसाने यावा का नाही बहिणीकडे? नाही नाही तुझं तो यांना जेव घाल आम्ही नेऊन सोडतो. नाही मला पाय दिलेले देवानी. नको नको आमचा दादा आहे. दादाची मेवणी म्हणजे काय खेळ आहे, काय गचून करून याला हात हा, बघा. त्याशिवाय हाण. जागेवर नाही. म्हणजे तेच करावं लागेल. मी सगळ्या गावात जाताना सांगेन. सांगा आम्ही नाही देत. सांगा म्हणे म्हणेन ही मी तिथं काय दिसतंय तुला तिथं काय सीसीटीव्ही कॅमेरा आहे की? कुठं कॅमेरा हा नीट बघ. ते बंद केलं बंद नाही चालू कॅमेरा आहे. चालू ते सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तिच्या नवऱ्याला दाखीन मी. चालू कॅमेरा तिच्या नवऱ्याकडे काय जातोय मी ती दुसऱ्या गावात सांग. आम्ही देत नाही. बसवलं माहिती का ही बांगरवाला आले किंवा बांगरवाला आला ना चांगली फॅन पण इकून टाकली पाहिजे. नाही याच्याकडे बघ ते शिव हे जायचंच नाही. मी नाही म्हणलो. ए बस नाही काय माझ्या दादाला नाव सांगन काय नाही तू हान तू बिंदा सांग त्याला. नाही सांगणार कोणाला नका ना येते काय सांग? ए यार दादा हिला सांग ना. तू जाय तू बोल हाणेल हाण. ए आण नको बाई हाण हाण येते. अरे यांनी सगळी काशीत घातली हाण. हाण. म्हणजे मला एक सांग मी सोडायला येतो बाई. हाण हाण. असू दे काय नाही वहिनी सांगन राव तुम्ही. अरे काय बरंच घर निघाला मला हाणून राव तू. हा म्हणजे माझे पैसे घेतो मटण आणतो आणि मला हाकून लावतो काय मग अरे ऐका नसतो. वहिनी सांगन राव. 900 रुपये मी देते तुम्हाला. हा, टाका त्यांना. त्याच्या मोबाईलवर मारतो. लगेच ऑनलाईन तू म्हणला होता नाही आणलं तर 1800 देईन. बरं 1800 दे. हा मग ती 1800 दी. लगेच निघायचं. हा, बघ आले की नाही आणि एकदाची बेत जा भाऊ आमच्या घरी. लोक आले. उठा उठा लगेच लगेच निघाले की 1800 मिळाले ना निघाले. लगेच निघायचं. माझ्या हात चालले झाला ना, माझा हात चालला ओय, ना, ओय. मग लय अवघड होईल. आई, लवकर निघा. काय फुगीर माणसं आहे तरी तू. हा जा तू. निघा ना. निघा. येऊ का जा निघ. हवा टोंड्या. काय मी नाही असली अहो, जा ना. बरं झोपायला आज नाही वाटली. ए, सडक्या अंगात. कोण झोपलं होतं? कोण आहे हे? अरे ती आमची चुलत भाऊ लय डोक्याची मंडई काम नामाची. तुम्हाला ऐकली नाही तर एका साडीने काय गोंधळ घालून ठेवला एवढा. अहो, शेमशेम होते आमच्या पहिल्याच घेतलेल्या. मग लय दिवस अरे पण मला वाटलं की तूच झोपलेली पलीकडे तोंड करून मी कायला उठू. तुला म्हणलं झोपली तर झोपू दे. तास 2 तास कामाने दमली असेल. मी कायला बघतोय परत. मला फशी तू काय काय आलं? तो 180 सोडल्यात 1800 गप, गप. नीट बघ. फसू नको. अहो, भाऊजी 1800 तुमचं काही ज्ञान हा नाही. तुम्हाला वाचता येतं का ही बघा 180 रुपये. अहो, 1800 नीट हा. बघायचंय. धर ग, धर. काय नका मोकारी उद्योग निघ करू. बाबा. निघ बरं तू. हा निघ ना. हे कळत का नाही मिळून भाई तुम्हाला काही गोष्टी किती येतं 180 रुपये. ए 200 रुपये बाजून चल. 1800 रुपयात ना. इकडं ते वाला ना. हे घे आठपुंती मटण आणलं घे शिजून आणि हिला नेऊन घाल तुम्ही लगेच जेवण खाऊ. डोक्याला ताण नको पाहिजे. काय नाही मटण फिटण काय नाही. चल चल. हो 1800 घे. तू तर म्हणले 8 दिवस राहणार आता तर लगेच निघून जा. साडीच. मला काय घरदार आहे का नाही? मी आले होते सुखासाठी तुझ्याकडं. माहेरात जावं तिथं असले भाऊजाई म्हणून तुझ्याकडे आले होते. आता ह्या साड्यांनी घोळ घातलाय आपण. हा साड्यांनी घोळ घातला. मग घातला असतं ना आम्ही काय केलं काय तवा काय बरं, जाऊ दे सोडून. झोपलो होतं ना आमचं आम्ही. मला कधी दाजी आले ते पण माहिती नव्हतं. डोकं खायचे काम करायचे. काय राव? काय पिसाळ्याला माणूस आहे. असं खाव शिजवा की. लाज कशी वाटत नाही? एवढं मार खात एवढं बोलतय तरी. हा कोण आहे तू? निघ ना बाबा. असती तर लाज असती तर आला असतो का मी. नाहीये आमच्या वहिनीला विचारतो तुम्हाला. होय वहिनी कवा टाकणार आहे शिजाय तुम्ही. उचवर राहील दिलेत ना तुझे पैसे आता. निघ ना मला. टाकीतो काय गरज नाही तुम्हाला 1800 भेटलेत ना. निघ. 180. निघा ना हो, भाऊजी. मलाच लागेल ते खायला. निघ.
सांगा नाही लवकर निघायचं. यायला मोठी वहिनी ना अशी अंगावर धावत निघा बाया, याला काय अर्थ आहे वहिनी त्या घरात आहे निघा. इकून जातो इकून इकडं निघा. शिजाय टाकलं असतं ना. काय डोकं आहे काय पिसळ आहे का हे? बाई इथं. हे असंच आहे माणसाचा दुनियाचा लाड करून थांबलाय. फुकण्यावानी. जाऊ दे चला आवर. चल हे शिजत टाकू. चल. काय बाई झालं का नाही काय मग कुठे शिजलं का नाही हे? मी म्हणे बाई काय तुम्हाला सहकार्य करू लागू का कामात कशाला मला दादाने सांगितलंय म्हणला त्यांना नीट येत नाही शिजवून बिजवून लाग हा. कांदा बिंदा वगैरे काय कापून नाही देऊ सगळं झालंय मटण झालंय झालंय. पुढे या. काय आला? इथं या की असं काय वाढीता काय हा लगेच आता जेवायचं म्हणजे भाकरी तयारी काय बोलता रे हा तेच ना भाकरी करायच्यात ना पिवळ मी बाहेर घेतो थांबा कशाला तुम्ही नका लय सगळं कष्ट घेऊ काय होतं आमच्याकडे ना पाहुण्या रावळ्यांना नाही लय आम्ही त्याला द्या इकडे बोलताना मी घेतो माझ्या हाताने घेतो मी जरा थोडं पिवळं बघतो कसं काय झालंय नाही काय नाही झालं शिजलंय ते इकडे अहो, द्या शिजायला टाकले आत्ताशी मी म्हणे बाई असं असतं का कुठे इकडे सोडा ते शांत बसा ह्यांना आहे ना दादाला सांगू नका आपण दोघं आहे ना निम इथं संपू आवाज इकडं तुम काय डोक्यात पडले काय बरं एक काम करा हो मी बाई काय तुमचं लग्न झालंय नाही 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 करता का लग्न काय लग्न कोणाचं तुमचं काय हा माझ्यासोबत करता का नाही काय मला दादा म्हणला तुमचं तसलं काय डिगोज का काय झालंय डोळे काय खसाडात गेले काय मग तुझे? डिगोज झालं तरी काय मग काय घालाय काय होते अरे तुला काय करायचंय दिवस मुलाचं काय काय बोलताय नाही आणखी काय काय तो कळलं का करायचंय तुला हे काय नाही, नाही, राव, बघा काय हो काही आणखी का ना कन बाया हा? कशाला येतोय नाही, तुम्ही म्हणले होते नाही डिगोज झाला याच्यामुळे झाला असं काय उलटा नाही काय झालं होतं काय डिगोज झाला होता कुठं तुमचा मलाच हसायला आलं हा? डिवोर्स म्हणतोय ती एक काम करा इकडं ना आमच्या उलटाण्याला दांडी नाही राहिली मोडून टाक. मोडू दे, मोडू दे. ते पण नवा आणावं लागेल. म्हणून ते गप्प आहे बाई मग कशाला हा? भाऊजी तुम्हाला सांगितलं काय कळत नाही. आता काय झालं दिना आणि आता तर बायको आहे निघाली ना आता आणती काय हा? वहिनी काय पिवळं देता काय किती निघा, निघा. वहिनी खावा बिघडत नव्हती वहिनी गप्पा राहू निघ ना बाबा हे? निघ निघ नाही बाय का काय गाड्या वहिनी लावलात दलिंदर वाहनाचं शिजू न द्याय ना काय होऊ न द्याय नाही हा लाज वाटते का त्याला टाकलंय आता काय ते हो बाबा 3 तास येत आहे ना एवढ्या भोकाचं कळा वळा त्याला हो वहिनी एकच मिनिट मला चाकूच आहे आता चाकूच आहे तुला आमच्या वहिनी करत आम्ही काय झालं? इकडे अलीकडे मी काना सांगतो तुम्ही त्याच्यातला खडा नका खाऊ मेलेल्या कोंबडीचं मटण आणलेली हा वाडा पाहुणीला कचकावून घाला आणि कसे आपली परंपरा आहे आमची दादाची पाहुणा आला ना त्याने भाकर नाही खाल्ली पाहिजे धबाके मटण वाडा बर का हा काय तर एवढं शिजून घे आले तुम्ही. अगं दाजीने आणलेलं आहे मटण थांब मी शिजितेच